मनोहर पवार, TV1 मराठीमध्ये आपले स्वागत। पाहूया आजचे वृत्त। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माडग्याळ तालुका जत येथील शेतकरी राजू मल्लाप्पा माळी यांनी दुष्काळातही घेतले वांग्याचे पीक। माडग्याळ तालुका जत या परिसरात प्रचंड दुष्काळ, निसर्गाच्या विशेष मर्जीत नसलेला हा परिसर दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे। शेतीमधून निघणाऱ्या उत्पन्नावर शेतकरी वर्षाचे आर्थिक नियोजन करतो, मात्र अपुऱ्या पावसाने उत्पन्न घटले तर तो माल उत्पादित झाला त्याला बाजारात कवडीमोल दराने विकावा लागतो, त्यामुळे त्यांचे सर्व नियोजन कोलमडून गेले आहे। वयात आलेल्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता सतावत आहे। पैशाअभावी शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षणाची इच्छा असताना मुंबई पुणे सारख्या ठिकाणी खाजगी कंपनीमध्ये नोकरी करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे कुटुंबाचे रहाटगाडे चालवण्यासाठी अनेक शेतकरी बँका, पतसंस्था, खाजगी सावकारालाही जमिनी गहाण ठेवत आहेत। या परिस्थितीत ही माडग्याळ तालुका जत येथील एक शेतकरी राजू मल्लाप्पा माळी यांनी कमी पाणी असतानाही जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती वांग्याचे पीक घेतले असून 2 वर्षापासून ते सलग वांग्याचे पीक घेत आहेत। यावर्षी मात्र वांग्याचा दर उतरल्याने या शेतकऱ्याचे बजेट कोलमडले आहे। पाणी नसतानाही वांग्याची बाग जगवण्याची धडपड करीत कोल्हापूर मार्केटला वांगी पाठवून त्यातून 4 पैसे मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे। मात्र वांग्याचा दर दिवसेंदिवस कमी होत असताना शासनाने या शेतकऱ्याला योग्य तो हमीभाव द्यावा अशी मागणी माडग्याळ तालुका जत येथील शेतकऱ्यांनी TV1 मराठीशी बोलताना सांगितले। आणि ह्या वांग्याची जात आहे 1093, कोल्हापूर मार्केटला विकले जाते। पण यावर्षी रेट नसल्यामुळं दुष्काळ परिस्थितीचा पाण्याचा खर्च बघितलं तर आम्हाला सध्या तोट्याची परिस्थिती आहे। आता सध्या आमचं चालू होऊन एक 15 ते 20 दिवस झाले वांगी, पण मार्केटमध्ये 10 ते 12 रुपये कोल्हापूर मार्केटला विकते। त्यामुळे त्याचा औषधाचा खर्च आणि कीटकनाशक मारून किडा कंट्रोल करून वांगी उत्पादन करून मार्केटला नेण्याचा खर्च बघितलं तर आम्हाला काहीही उरत नाही। आणि आता सध्या आम्ही जत मार्केटला येतो, जतमध्ये पण 200-250 कॅरेटला या दराने विकलं जाते। त्यामुळं आमच्याकडे गरीब शेतकऱ्यांना जरा शासनानं काहीतरी उपाययोजना करावी असं आम्हाला वाटते।